हॅलो, नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत आपण व्हर्च्युअल बेस क्लास. व्हर्च्युअल बेस क्लास मध्ये पहिल्यांदा मी डिटेल सांगते, मग आपण डायग्राम बघूया. अबोव फिगर शोज द हायब्रिड इनहेरिटन्स. हा जो टाइप आहे हायब्रिड इनहेरिटन्स आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन टाइपचे इनहेरिटन्स कंबाईन झालेले आहेत. पहा, पहिला टाइप कुठला आहे? एक बेस क्लास, दोन डिराइव्ह क्लास, म्हणजे हा कुठला झाला? हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि सेकंड टाइप दोन डिराइव्ह क्लास आणि एक बेस क्लास, म्हणजे हा कुठला टाइप झाला? मल्टिपल इनहेरिटन्सचा. ठीक आहे, दोन टाइप पाहिजे बाय कंबाइनिंग डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्स, हायरार्चिकल अँड मल्टी लेवल. अल्सो मल्टी लेवल. पहा, एक बेस क्लास, त्याचा डिराइव्ह क्लास, त्याचा पुन्हा डिराइव्ह क्लास, म्हणजे इथं तीन टाइपचे इनहेरिटन्स कंबाईन झालेले आहेत. इन अबव फिगर देअर इज प्रॉब्लेम ऑफ डुप्लिकेशन which comes because multiple copies of base class is inherited to derive class 3. पहा, सपोज बेस क्लास मधल्या प्रॉपर्टी आपण डिराइव्ह 1 आणि डिराइव्ह 2 या क्लासमध्ये ऍक्सेप्ट केल्या, पुन्हा या दोन्ही क्लासच्या प्रॉपर्टी आपण डिराइव्ह 3 या क्लासमध्ये पुन्हा ऍक्सेप्ट केल्या. म्हणजे इथं काय होते? पहा, देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ डुप्लिकेशन विच कम्स बिकॉज मल्टिपल कॉपीज ऑफ बेस क्लास इनहेरिटेड टू द बेस क्लास 3. म्हणजे इथं काय सांगितले? पहा, ज्या प्रॉपर्टी आपण डिराइव्ह 2 आणि डिराइव्ह 1 मध्ये ऍक्सेप्ट करतोय, त्याच प्रॉपर्टी पुन्हा आपण डिराइव्ह 3 मध्ये सुद्धा ऍक्सेप्ट करतोय. म्हणजे इथं काय होतं? डुप्लिकेशन होतंय. बिकॉज मल्टिपल कॉपीज ऑफ बेस क्लास इनहेरिटेड इन डिराइव्ह क्लास 3. म्हणजे लास्टचा जो काही डिराइव्ह क्लास आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेशनचा प्रॉब्लेम क्रिएट होतोय फ्रॉम डिराइव्ह क्लास 1 अँड 2. म्हणजे 1 आणि 2 मधून जे काही बेस क्लासच्या प्रॉपर्टी आपण ऍक्सेप्ट करतोय त्या पुन्हा इथं काय करतोय? आपण बेस क्लास 3 मध्ये ऍक्सेप्ट करतोय. एनी क्लास इज डिक्लेअर्ड ॲज अ व्हर्च्युअल युजिंग व्हर्च्युअल कीवर्ड. एनी क्लास डिक्लेअर्ड ॲज अ व्हर्च्युअल युजिंग व्हर्च्युअल, म्हणजे एखादा क्लास आपल्याला आता हे डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी आपण डायरेक्टली बेस क्लास थ्रू डिराइव्ह क्लास 3 मध्ये आपण डायरेक्टली बेस क्लासच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो. पण तिथं आपल्याला काय करायचं? व्हर्च्युअल क्लास क्रिएट करायचा आहे. म्हणजे हा जो काही डॉट डॉटचा लाईन दिलेली आहे, ह्या डॉट डॉटच्या लाईन आपण काय करणार आहे? व्हर्च्युअली क्रिएट करणार आहे. म्हणजे डायरेक्टली आपल्याला बेस क्लास 1 डिराइव्ह क्लास 1 आणि डिराइव्ह क्लास 2 ह्या दोन्ही मधल्या प्रॉपर्टी आपल्याला थर्ड क्लासमध्ये ऍक्सेप्ट न करता आपण डायरेक्टली बेस क्लास मधल्या प्रॉपर्टी डिराइव्ह क्लास 3 मध्ये ऍक्सेप्ट करू शकतो बाय युजिंग व्हर्च्युअल फंक्शन, व्हर्च्युअल बेस क्लास. ठीक आहे, एनी क्लास डिक्लेअर्ड ॲज अ व्हर्च्युअल युजिंग व्हर्च्युअल कीवर्ड. म्हणजे काय सांगितलंय? एखादा क्लास आपण व्हर्च्युअली क्रिएट करू शकतो बाय युजिंग व्हर्च्युअल कीवर्ड. इट इज कॉल्ड ॲज अ व्हर्च्युअल बेस क्लास. म्हणजे आपल्याला तो व्हर्च्युअली क्रिएट करायचा आहे. C++ include a mechanism by which only one copy of base class will be included in derived class 3. म्हणजे दोन्ही डिराइव्ह क्लास 1 आणि डिराइव्ह क्लास 2 या दोन्हीमध्ये ज्या काही प्रॉपर्टी बेस क्लासच्या ऍक्सेप्ट झालेल्या आहेत, ह्या अवॉइड करून आपण डायरेक्टली बेस क्लासमधून त्या प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो डिराइव्ह क्लास 3 मध्ये. दिस फीचर्स इज ऑल्सो नोन ॲज व्हर्च्युअल बेस क्लास. व्हर्च्युअली आपण त्या प्रॉपर्टी काय करू शकतो? ऍक्सेप्ट करू शकतो. म्हणजे म्हणून डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी आपण काय करतोय? व्हर्च्युअल बेस क्लासची कन्सेप्ट यूज करतोय. आता पहा, सिंटॅक्स दिलाय त्याचा, बेस क्लास दिलाय, त्याचा काय डेटा मेंबर फंक्शन असतील, बेस क्लास कंप्लीट. आता डिराइव्ह 1 आणि डिराइव्ह 2 हे क्लासेस कसे यूज करतोय आपण? पहा, व्हर्च्युअल, व्हिजिबिलिटी मोड अँड बेस क्लास. म्हणजे आपण इथं काय करतोय? व्हर्च्युअल हा कीवर्ड यूज करतोय. म्हणजे डिराइव्ह 1 आणि डिराइव्ह 2 ह्या क्लासमध्ये आपण व्हर्च्युअली जो काही बेस क्लास आहे त्याच्या प्रॉपर्टी ऍक्सेप्ट करतोय. सेम तसंच डिराइव्ह क्लास 2 मध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर डिराइव्ह क्लास 3 मध्ये काय करतोय आपण? व्हिजिबिलिटी मोड आणि डिराइव्ह क्लास 1 आणि 2 म्हणजे या डायरेक्टली ऍक्सेप्ट करतोय. फक्त आपल्याला बेस क्लास मधल्या प्रॉपर्टी 1 आणि 2 मध्ये ऍक्सेप्ट करताना या व्हर्च्युअली ऍक्सेप्ट करायच्यात. म्हणजे इथं काय होणार आहे? डुप्लिकेशन अवॉइड केलं जाणार आहे. पहा, तिथं प्रोग्राम दिलेला आहे एक. आता हा प्रोग्राम मी डायरेक्टली असाच एक्सप्लेन करते, तुम्ही एक्झिक्यूट करा. ठीक आहे. राईट अ प्रोग्राम टू डिफाईन ए फॉलोइंग रिलेशनशिप. पहिल्यांदा पहा, स्टुडंट नावाचा एक क्लास दिलाय, नेम अँड रोल नंबर, डेटा मेंबर सांगितलेत. टेस्ट नावाचा क्लास दिलाय, सेम 1 अँड सेम 2 चे मार्क्स, गेट नम अँड पुट नम दोन फंक्शन सांगितलेत. स्कोअर मध्ये स्पोर्ट्स सांगितले, गेट मार्क्स अँड पुट मार्क्स, आणि टोटल मध्ये टोटल मार्क्स, रीड अँड डिस्प्ले फंक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा हेडर फाईल घेतल्या iostream conio.h, बेस क्लास घेतला स्टुडंट, नंतर प्रोटेक्टेड मध्ये नेम अँड रोल नंबर ऍक्सेप्ट केले, क्लास कंप्लीट. क्लास सेकंड घेतला टेस्ट नावाचा. कुठला आहे? फर्स्ट डिराइव्ह क्लास टेस्ट नावाचा घेतला. याच्यामध्ये पहा, व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट हा व्हर्च्युअली क्रिएट करतोय आपण. व्हिजिबिलिटी मोड अँड स्टुडंट हा बेस क्लास. प्रोटेक्टेड मध्ये सेम 1 अँड सेम 2 चे मार्क्स घेतले, युजर कडनं ते मार्क्स ऍक्सेप्ट केले, व्हॉइड गेट नम
सी आउट एंटर मार्क्स ऑफ सेम 1 अँड सेम 2. युजर कडनं सेम 1 आणि सेम 2 चे मार्क्स घेतले. पुट करताना हे मार्क्स डिस्प्ले केले स्क्रीनवर. सी आउट मार्क्स इक्वल टू हा पार्ट स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. सी आउट मध्ये हा जो काही सेम 1 आणि सेम 2 हा पार्ट सुद्धा डिस्प्ले होईल डबल कोट मधला. याच्यानंतरचा हा जो सेम 1 आणि सेम 2 चा पार्ट आहे हा जे काही व्हॅल्यू तुम्ही युजर कडनं घेणार आहात त्या व्हॅल्यू इथं ऍक्सेप्ट केल्या जातील. हा क्लास कम्प्लीट. सेकंड स्कोर नावाचा क्लास घेतलाय. कुठला? हा जो काही क्लास घेतलाय तो स्कोर नावाचा घेतलाय. पुन्हा व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट प्रोटेक्टेड इंटिजर स्पोर्ट नावाचा क्लास घेतला. व्हॉइड गेट मार्क्स. गेट मार्क्स मध्ये काय केलं? इंटर मार्क्स ऑफ स्पोर्टचे मार्क्स युजर कडनं घेतले. पुट करताना ते डिस्प्ले करताना आपण स्पोर्टचे मार्क्स डिस्प्ले केले. क्लास कम्प्लीट केला. आता काय? क्लास टोटल नावाचा क्लास घेतलाय पहा. आता हा क्लास कुठल्या? डिराईव्ह क्लास 1 आणि डिराईव्ह क्लास 2 थ्रू डिराईव्ह होणार आहे. पब्लिक टेस्ट, पब्लिक स्कोर म्हणजे 2 क्लास थ्रू हा डिराईव्ह केला. प्रायव्हेट मध्ये पहा टोटल मार्क्स, रीड, एंटर नेम अँड रोल नंबर. नेम आणि रोल नंबर ऍक्सेप्ट केले. डिस्प्ले करताना काय काय डिस्प्ले करतोय? नेम डिस्प्ले केलं, रोल नंबर, टोटल मार्क्स इक्वल टू सेम 1 प्लस सेम 2 प्लस स्पोर्ट. सगळे मार्क्स ऍक्सेप्ट केले युजर कडनं. आणि इथं काय केलंय? पुटनम मध्ये काय केलंय पहा इथं आपण पुटनम फंक्शन मध्ये पहा हे जे काही व्हॅल्यू आहेत हे आपण डिस्प्ले केलेले आहेत. म्हणजे इथं ते फंक्शन कॉल होणार आहे. आता इथं काय सांगितले पहा. आणि पुट मार्क्सने काय होणार आहे? पुट मार्क्सचं जे काही फंक्शन आहे स्पोर्टचे मार्क्स डिस्प्ले होणार आहेत. म्हणजे इथं आपण टोटलची ऍडिशन करतोय, नंतर ते 2 फंक्शन आहेत ते कॉल करतोय आणि नंतर टोटल डिस्प्ले करतोय. म्हणजे हे फंक्शन तुम्हाला पुन्हा कॉल करायची गरज नाही. ऑलरेडी जे असाइन केले तेच आपण यूज करतोय. एकदम सिंपल प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर व्हॉइड मेन फंक्शन आहे. लास्ट डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. ऑब्जेक्ट थ्रू गेट नम, गेट मार्क्स 2 फंक्शन कॉल केले. नंतर ऑलरेडी पुटनम अँड पुट मार्क्स आपण ऑलरेडी असाइन केलेत. म्हणजे आपल्याला जेव्हा डिस्प्ले फंक्शन कॉल होणार तेव्हाच हे फंक्शन कॉल केले जातील. पहा गेट मार्क्स झालं, रीड फंक्शन झालं. डिस्प्ले फंक्शन कॉल केल्यानंतर तुमचे जे काही पुटनम आणि पुट मार्क्स आहेत हे फंक्शन कॉल केले जातील. रीड या फंक्शन मध्ये डासला गेट सीएच प्रोग्राम येईल. हा सगळा प्रोग्राम सगळ्यांनी करून पाहायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. पहा, अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन इज अ मेंबर ऑफ फंक्शन दॅट इज declared in a base class but defined in a derived class. काय सांगितले? A pure virtual function is a member function. Pure virtual function हे काय? एक member function आहे that is declared in base class. हे base class मध्ये डिक्लेअर केलं जातं but defined in derived class. म्हणजे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कशाला म्हणतो? जे मेंबर फंक्शन आपण बेस क्लास मध्ये डिक्लेअर करतो आणि डिराईव्ह क्लास मध्ये डिफाईन करतो त्याला काय म्हटलं जातं? प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास सांगितलंय. ए क्लास दॅट कंटेन्स ऍट लिस्ट वन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन इज सेड टू बी अ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. आता हे दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. पहिल्यांदा पाहूया प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय? असं फंक्शन की जे फंक्शन बेस क्लासमध्ये फक्त डिक्लेअर केलं जातं, लिहिलं जातं आणि त्याचा जो काही डेफिनेशनचा पार्ट आहे हा डिराईव्ह क्लासमध्ये लिहिला जातो, त्याला प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणतात. आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कशाला म्हटलं जातं? ज्या क्लासमध्ये कमीत कमी एक प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असेल त्या क्लासला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हटलं जातं. लक्षात ठेवा, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय? ज्या क्लासची जे मेंबर फंक्शन ज्या क्लासमध्ये जे काही मेंबर फंक्शन असेल हे बेस क्लासमध्ये डिक्लेअर केलं जातं आणि डिफाईन करताना ते त्याच्या डिराईव्ह क्लासमध्ये डिफाईन केलं जातं. आणि ज्या क्लासमध्ये कमीत कमी एक प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असेल त्याला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हटलं जातं. हे टोटली एकमेकांवर डिपेंड आहेत. ह्या डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहेत. An abstract class does not create any object. Abstract class काय सांगतोय? Does not create any object. Abstract class कुठलाही ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. And it contains one or more function which there is no definition. म्हणजे abstract class मध्ये आपण एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्स डिक्लेअर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये असू शकतात. देअर इज नो डेफिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही फंक्शन हे डिफाईन केलं जात नाही. कुठल्या क्लासमध्ये? ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. अ क्लास युज्ड ओनली फॉर डिरायव्हिंग अदर क्लासेस. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास हा कशासाठी यूज केला जातो? फक्त जे काही क्लासेस आहेत हे डिराईव्ह करून त्या फंक्शन डिराईव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. त्याला काय म्हटलं जातं? ऍब्स्ट्रॅक्ट क्लास विच इज डिझाईन ओनली टू ऍक्ट ऍज अ बेस क्लास. जे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास हा नेहमी ऍक्ट करतो बेस क्लास सारखा, ज्याच्यामध्ये फक्त फंक्शन आपण डिक्लेअर करतो, डिफाईन करत नाहीत.
डिफाईन करत नाहीत म्हणून आपण त्याचा नेहमी, आणि काय सांगितले, ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही, म्हणजे आपण कुठल्याही बेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जर हा बेस क्लास म्हणूनच जर वर्क करत असेल तर बेस क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट नाही करत, डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. त्याचं एक एक्झाम्पल पाहूया. शेप इज अ ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. शेप नावाचा एक बेस क्लास घेतलाय, विच डिराईव्ह स्क्वेअर, सर्कल अँड रेक्टँगल डिराईव्ह क्लासेस. पहा, हा एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास घेतला शेप नावाचा, जो की बेस क्लास आहे. स्क्वेअर, सर्कल अँड रेक्टँगल हे डिराईव्ह क्लास घेतले. पहा, प्रोग्राम मध्ये काय दिले, शेप नावाचा क्लास दिला, याच्यामध्ये एल नावाचे फ्लोट व्हेरिएबल घेतला, पब्लिक गेट डेटा. त्याच्यामध्ये जस्ट एक्झाम्पल आहे, डेटा मेंबर फंक्शन दिलेलं नाही. पहा, गेट डेटा फंक्शन घेतले, याच्यामध्ये लेंथ ऍक्सेप्ट केली युजरकडनं. व्हर्च्युअल व्हॉइड एरिया नावाचे एक व्हर्च्युअल फंक्शन असाइन केले. पहा, हे फक्त डिक्लेअर केले, डिफाईन केलेलं नाहीये बेस क्लासमध्ये. क्लास स्क्वेअर पब्लिक शेप, स्क्वेअर नावाचं फंक्शन घेतलं. पहा, याच्यामध्ये फ्लोट एस एरिया, स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी पहा जे व्हर्च्युअल फंक्शन घेतले ते मी असाइन केले, एस एरिया इक्वल टू एल इंटू एल, म्हणजे ते फंक्शन आपण डिराईव्ह क्लासमध्ये डिक्लेअर केले, जे की व्हर्च्युअली असाइन केलं होतं. सेम तसंच सर्कलच्या फंक्शनमध्ये सी एरिया, पुन्हा तेच फंक्शन आपण इथं ऍज अ जे काही व्हर्च्युअल फंक्शन आहे ते सी एरिया इक्वल टू 3.14 इंटू एल इंटू एल, म्हणजे तेच फंक्शन आपण इथे यूज केलंय. मेन फंक्शन मध्ये पहा, स्क्वेअर एस, सर्कल सी, दोन डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. गेट डेटा एस डॉट एरिया, सी डॉट एरिया गेट, म्हणजे इथं काय केलंय, जे फंक्शन फक्त आपण बेस क्लासमध्ये डिक्लेअर केलं आणि डिफाईन करताना ते डिराईव्ह क्लासमध्ये डिफाईन केलंय विथ डेफिनेशनचा पार्ट. आणि जो काही डिराईव्ह क्लास असेल, लास्ट डिराईव्ह क्लास, याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. स्क्वेअर एस आणि सर्कल सी दोन्हींचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. S2 एस मधला डेटा गेट केला, म्हणजे लेंथ क्रिएट केली आणि एरिया फाइंड आउट केला. पुन्हा सेम सी डॉट एरिया, म्हणजे जे काही तुमच्या व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली भेटून जातील. सिंपल प्रोग्राम आहे, फक्त लक्षात ठेवा बेस क्लासमध्ये व्हर्च्युअल कीवर्ड यूज करून व्हर्च्युअल फंक्शन असाइन करायचंय, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, आणि ते डिफाईन करताना डिराईव्ह क्लासमध्ये डिफाईन करायचंय. थँक्यू.